तर मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मराठा क्रांती मोर्चाचं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे खूप जोरात वेगाने आणि योग्य दिशेनं चाललेलं आहे आणि आता हे बरोबर निर्णायक स्थितीमध्ये आहे आणि विषय जवळपास सुटल्याच जमा आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर हे हातातोंडाशी आलेला घास किंवा जवळपास जिंकत आलेलं युद्ध पुन्हा एकदा शिताफीनं कसं मराठ्यांकडून तहामध्ये हरवता येईल याच्यासाठीचे काही प्रयोग प्रयत्न कारस्थानं कटकारस्थानं षडयंत्र वगैरे असे बरेच आपण म्हणू शकतो, अशी नावं देतो, असे काही भानगडी चालू आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यातून काय झालंय, मग एक नवीन विषय समोर आलेला आहे की काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जातीवंत आहोत, आम्ही मूर्तिमंत आहोत, आम्ही कीर्तिवंत आहोत आणि आम्ही 96 कोळी मराठी आहोत, आम्ही कुणबी हे सर्टिफिकेट वगैरे घेणार नाही. ठीक आहे, आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो, त्याच्यामध्ये 7 दिवस कीर्तनं चालतात. शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं आणि काल्याचं कीर्तन असताना सगळ्या गावाला आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीला महाप्रसादासाठी काल्याच्या प्रसादासाठी निमंत्रण दिलेलं असतं. त्यावेळी असं जर कोणी म्हटलं की मी काल्याच्या प्रसादाला येणार नाही किंवा मला त्या कीर्तनाचा सप्त्याचा काही संबंध नाही, तरी कुणीही तुमच्या घरावर येऊन दगड मारत नाही किंवा कुणीही तुम्हाला याचा जा विचारणार नाही. हे स्वैच्छिक आहे. भंडारा सगळ्यांसाठी आहे, कीर्तन सगळ्यांसाठी आहे. तसं कुणबीचं सर्टिफिकेट ज्याला ज्याला आवश्यकता आहे, जे गरजवंत येतं त्यांनी घ्यावं आणि त्यांच्या गेल्या 3 पिढ्यांवरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला त्याच्यातून एक बाहेर पडण्यासाठी जे काही एक छोटीशी वाट आहे. शेवटी आरक्षणाने सगळेच प्रश्न सुटतील असं आहे का? नाही, परंतु किमान काही अंशी किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये तरी या आरक्षणामुळे मराठा समाज मागे पडलेला आहे आणि मराठा समाजाला पुढे जाण्याची एक संधी याच्यातून दिसतीया, संधी निर्माण होतीया आणि त्याच्यामुळे मराठा तरुणांच्या या संदर्भातल्या भावना अत्यंत तीव्र आहेत. आणि म्हणून यावेळी अशावेळी कोणत्याही समजदार व्यक्तीने एक निर्णय चांगला किंवा योग्य असा घ्यायला पाहिजे असतो किंवा घ्यायचा असतो की जर आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर आपण मौन बाळगलं पाहिजे, त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. परंतु उगाच दुसरा काहीतरी मुद्दा पुढे रेटून त्याला खीळ घालायचं काम केलं तर आता मला वाटतं मराठी साक्षर आहेत, सुशिक्षित आहेत आणि तेवढेच सुसंस्कृत पण ते आहेत आणि म्हणून ते मराठा समाजाचे तरुण कोणत्याही प्रकारची जाळपोळ, दंगा, हाणामाऱ्या किंवा आक्रमक भाषणं करत नाही आहेत, कुणीच करत नाही आहे. त्याला कारण असं आहे की शांततेमध्ये पाणी ज्यावेळी शांत असते त्यावेळी पाण्याचा पार तळ दिसतो आणि कोण काय करतंय, कोण कुठं काड्या करतंय, कोण विरोध करतंय, कोण सपोर्ट करतंय, हे सगळं परिस्थिती अभ्यास करता येते आणि शिकता येते. पण ज्यावेळी पाणी गढूळ केलं जातं त्यावेळी मात्र कळत नाही की नक्की खाली तळाला काय चाललंय आणि मग त्याच्यामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं आणि जे व्हायला नाही पाहिजे ते होतं आणि जे व्हायला पाहिजे त्याच्यापासून लोकांना रोखलं जातं. आणि म्हणून पाणी हे स्वच्छच राहिलं पाहिजे, गढूळ झालं नाही पाहिजे. अर्जुनाला जसा फक्त खाली पाण्यात बघितल्यावर वर फिरणारा माशाचा फक्त डोळा दिसत होता, मला वाटतं आज मराठा समाजाला फक्त एकच डोळा दिसतोय आणि तो म्हणजे मराठा समाजाचं आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्याच्यातून मराठ्यांच्या गेल्या 3 पिढ्यांचा जो बॅकलॉग तयार झालेला आहे, त्यांचा विकासाचा जो अनुशेष आहे तो भरून निघला पाहिजे. याच्यासाठीची ही लढाई आहे. जर कोणी म्हणत असेल की मला सर्टिफिकेट घ्यायचं नाहीये, काही हरकत नाहीये, तुम्ही घेऊ नका. पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे की लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या अनेक ठिकाणी पत्रांमध्ये आपल्याला कुणबी असा उल्लेख सापडतो. शिवाजी महाराज मराठा होते ह्याचं काही कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, हे तुम्हाला मी परत सांगतो. त्यांनी राज्याभिषेक केला वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. पण जे मराठे दिवसा शेती करायचे तेच मराठे रात्री युद्धावरती असायचे आणि मराठ्यांना हे दोन्ही गोष्टी करता याव्या, शेती पण करता यावी आणि युद्ध पण करता यावं म्हणून शिवाजी महाराज 4 महिने त्यांना शेती करायला पावसाळ्यामध्ये सोडायचे घरी आणि नंतर 8 महिने ते सगळे मुलुकगिरू असायचे. एकच माणूस 4 महिने शेतकरी असायचा आणि 8 महिने तो सैनिक असायचा. दिवसा तो शेतकरी असायचा, रात्री युद्धाच्या वेळी, मोहिमेच्या वेळी, छाप्याच्या वेळी तो मराठा असायचा. आणखी तसंच जाऊन तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहेत. उत्तर प्रदेश साईडला जा, उत्तरेकडे जा, ज्यांना कुर्मी म्हणतात ते कुर्मी म्हणजे आपल्याकडे कुणबी आणि हे यादव हे कुणबी आणि मराठा
याच्यामध्ये येतात. पटेलसुद्धा क्षत्रियमध्ये येतात, कुर्मीमध्ये येतात. आणि लक्षात घ्या, बहुतेकांचा या देशातील व्यवसाय हा शेतीचा आहे. त्यामुळे जन्मता इथला बहुतेक घटक म्हणजे ज्याला एकही इंच शेती नाही, फक्त त्यालाच आपण कुणबी म्हणू शकत नाही, बाकी सगळे कुणबीच आहेत. एवढी स्पष्ट असताना सुद्धा मराठा समाजावरती हा अन्याय जोरात झालेला आहे, ठरवून झालेला आहे. आणि मला वाटतं याला सगळ्यात जास्त जबाबदार मराठा समाजातलेच जे मुख्यमंत्री म्हणून राहिले त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांनी जे या संदर्भात अनास्था दाखवली, उदासीनता दाखवली आपल्याच भावांबद्दल, आपल्याच सहकाऱ्यांबद्दल किंवा आपल्याच समाजातील लोकांबद्दल, त्याचं हे फलनिष्पत्ती आहे की आज मराठा समाज एवढा मागे पडलेला आहे. तर मला महाभारतातून सुद्धा उदाहरण सांगायचे, मराठे आणि कुणबी, क्षत्रिय, शेती हे एकत्रच आहेत, एकच आहेत. कृष्ण आणि बलराम हे दोघे सख्खे भाऊ आहेत. बलरामाच्या हातामध्ये कायम नांगर आहे, त्याला नांगरधारीच म्हणतात. आणि कृष्णाच्या हातामध्ये कायम सुदर्शन चक्र आहे, त्याला चक्रधारी म्हणतात. चक्रधारी म्हणजे तो शस्त्रधारी आहे, शस्त्रधारी म्हणजे तो क्षत्रिय आहे. आणि कृष्णाचा सक्का भाऊ बलराम हा हलधारी आहे, तो नांगरधारी आहे. एकाच आईची दोन लेकरं, सख्खे भाऊ, एक शेतकरी आहे आणि एक क्षत्रिय आहे. मित्रांनो, हे जेवढं सोपं, सहज आहे, स्पष्ट आहे, एका नाण्याच्या दोन बाजू. तसंच मराठे हेच कुणबी आहेत आणि कुणबी हेच मराठे आहेत. ज्याला असं म्हणायचे की मी नोटेची एकच बाजू घेईल, असं चालणार नाही. नोटेच्या दोन्ही बाजू, नाण्याच्या दोन्ही बाजू ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा त्याला नाणं म्हणतात आणि त्याला नोट म्हणतात. तसंच आहे, मराठे आणि कुणबी एकच आहेत. आणि जर कोणी ह्याच्यावरती जास्त वाद उभा करत असतील, जर कोणी ह्याच्यावरती फाटे फोडत असतील, तर नक्कीच आपण असं समजून घ्यायचं की हे मराठा आंदोलनाला खीळ घालण्याचा प्रयत्न आहे, पंक्चर करायचा प्रयत्न आहे, किंवा लोकांची दिशाभूल करून डायरेक्शन थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न आहे, किंवा आंदोलनाची धार करण्याचा आहे. तो एक प्रयत्नाचा भाग असू शकतो. आणि म्हणून कोणत्याही मराठा तरुणांनी या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारच्या वादात न उतरता, किंवा दुर्दैवाने अशी तुम्ही भूमिका घेऊ नका तरुणांनो की नाही आम्हाला कुणबी सर्टिफिकेटची गरज नाही, आम्ही 96 मराठे आहोत. लक्षात घ्या, आपण या बाबतीत खूप दुर्दैव आहोत, काळाच्या खूप मागे आहोत. जेव्हा शिवाजी महाराजांना तुम्ही क्षत्रिय नाही असं लोकांनी सांगितलं, इथल्या व्यवस्थेने सांगितलं, तुम्ही फक्त कुणबटाचा आहात, तुम्ही म्हणजे शूद्राचा आहात, असं ज्यावेळी इथल्या व्यवस्थेनं शिवाजी महाराजांवरती अपप्रचार केला. कारण कधी ते राजा झाल्यावर पार अफजल खान मारलेला आहे, शाहीचे खानाची फजिती केलेली, आग्र्याहून सुटून आलेले आहेत, मोठमोठ्या मोहिमा केल्या. त्याच्यानंतर हा सगळा वाद उभा राहिला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी 1,42,00,000 होऊन खर्च करून राजाभिषेक केला. शिवाजी महाराजांनी आपण क्षत्रिय असल्याचं लक्षात केलं आणि क्षत्रिय कुलावंताची पदवी घेतली. परंतु लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या आयुष्याची सुरुवात पुण्यामध्ये सोन्याचा फाळ लावलेला नांगर चालवून झालेली आहे. त्यामुळे परत तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज असं म्हणू नका की लहानपणी कुणबी होते आणि मोठे झाले होते मराठा झाले. ते लहानपणी पण कुणबी होते, मोठे झाल्यावर पण कुणबी होते. लहानपणी पण ते मराठा होते, क्षत्रिय होते, आणि मोठे झाल्यावर पण क्षत्रिय मराठा होते. ओके, एका नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. तर हे झालं तसं. आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपल्याला पंजाबराव देशमुख आरक्षण देत होते, त्यावेळी मात्र अशीच आपल्या लोकांची दिशाभूल केली गेली. मित्रांनो, पंजाबराव देशमुख सांगत होते आता राजेशाही संपली, आता लोकशाही आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही लोकशाहीच्या चौकटीत बसतील अशाच प्रकारच्या जात प्रमाणपत्र घ्या किंवा सवलती घ्या आणि काळाच्या पावलं दोन पावलं पुढे बरोबर चला. पण त्यावेळी सुद्धा आपल्या लोकांची अशाच दिशाभूल केली. पंजाबराव देशमुख दूरदर्शी माणसांनी सांगितलं, केम्ब्रिज विद्यापीठाचा PhD गोल्ड मेडलिस्ट आणि या देशाचा कृषी मंत्री असणाऱ्या माणसांनी सांगितलं तुम्ही आरक्षण घ्या, कुणबी सर्टिफिकेट घ्या. पण त्यावेळी सुद्धा मराठा तरुणांची दिशाभूल केली गेली आणि त्यावेळी आपण कुणबी प्रमाणपत्र घेतली नाही. त्याची किंमत आज गेले 75 वर्ष आपल्याला मोजायला लागते. आणि म्हणून याच्यापुढे ती किंमत मोजायला लागू नये म्हणून ज्याला पाहिजे त्यांनी ही कुणबीची सर्टिफिकेट जरूर घ्यायला पाहिजेत. आणि शैक्षणिक सवलती यांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. नोकऱ्यात किती मिळेल मला लगेच सांगता येणार नाही, पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे शंकराचा तिसरा डोळा आहे. आणि हे ज्याला कोणाला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि तो लांबपर्यंत पोहोचल्याशिवाय जग जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्यांना आवश्यकता आहे, हा लढा गरजवंतांचा आहे, प्रस्थापितांचा, मुजोरांचा, ज्यांचं खाऊन पोट भरलेले आणि ज्यांच्या 25 पिढ्या बसून खाऊ शकतील एवढं ज्यांनी छापून ठेवले त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट नाहीये. सरसकट मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र द्या, अशीच मनोज जरांगे पाटलांची ही जी मागणी आहे, ती मागणी मला वाटतं बहुतांश मराठ्यांचं कल्याण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस आहे, सगळ्यांना सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था केली जाईल. परंतु हा जगन्नाथाचा रथ आहे, ज्याला सहभागी व्हायचं त्यांनी व्हावं. हा
पांडुरंगाच्या कार्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे, भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, ज्याला ज्याला त्यांनी जरूर यायचं आहे. परंतु काल्याचा मात्र प्रसादामध्ये खंडीभर वर्णामध्ये मला काय म्हणायचं कळलं असेल तुम्हाला की तो प्रसादाचे ते सगळे भांडी उलटवण्याचा कार्यक्रम करू नका. त्याच्यात मिठाचा मोठा जास्त खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याच्यामध्ये जास्त मिरची टाकायचा प्रयत्न करू नका. जर आपल्या गप बसण्यामुळे, जर आपल्या शांत बसण्यामुळे जर लाखो करोडो लोकांचं भलं होत असेल तर कुठल्याही शाण्या माणसाने आपल्या समाजासाठी, आपल्या जातीसाठी शांततेचं धोरण घ्यायला काहीच हरकत नाही. माझी या व्हिडिओतून एकच विनंती राहील सगळ्यांना, जर आपल्याला काही करता आलं नाही चांगलं, आपली काही तक्रार नसेल समाजाची, परंतु जर तुम्ही समाजाच्या विरोधात जर काही करत असाल कृती, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, ते मात्र समाजासाठी योग्य नाही, समाजाच्या देशाच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाही. म्हणून जमलं तर चांगलंच बोला, नसेल तर मौन बाळगा. परंतु जर विरोधाची भूमिका कोणी घेतली तर मला वाटतं इस बार तो कुछ ठीक नहीं है, सबका हिसाब होने वाला है, मजबूत हिशोब होने वाला है और किसी का कुछ बैलेंस इस बार रहने वाला नहीं है. आता तर फक्त गावबंदी सुरू झालेली आहे, पुढे पुढे हावबंदी पण होणार आहे, पुढे पुढे नालबंदी पण होणार आहे. आणि मग मी सांगतो तुम्हाला, इसको कोई रोक नहीं सकता है. जे श्रीलंकेत झालं त्याची पुनरावृत्ती परत होऊ शकते. म्हणून शहाणे व्हा, सजग व्हा आणि मराठा समाजाचं एवढ्या वर्षानंतर जर एक कल्याणाची संधी त्या मुलांच्या साठी तयार झालेली आहे तर किमान त्याच्यामध्ये विष कालवण्याचं कोणीही काम करू नका आणि मराठा आणि कुणबी असा वाद करून त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आणि तरुणांनी कुठल्याही अशा प्रकारच्या कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही नेत्याच्या आणि कोणत्याही तथाकथित, आता समन्वय तर गप्पच आहे त्यामुळे समन्वय मला काय बोलायचं नाही, पण अशा कोणाच्याही वक्तव्याला भाळून आपण नुकसान करून घेऊ नये. एकत्र आलेलो आहोत, एकत्र चाललेलो आहोत, एकत्र पोचूया आणि एक नवा इतिहास घडवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.